आता वळूया आपल्या चर्चेकडे। ऑपरेशन सिंदूर नंतर सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन नंतर आता पाकिस्तानी हेरांचं एक मोठं जाळं प्रकाशात आलंय। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेपासून सुरुवात झालेलं हे जाळं पुढे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, ओरिसा या सगळ्या राज्यांमध्ये पसरलेल्या पाकच्या हेरांचा पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। देशाचं मीठ खाऊन पाकची चाकरी करणारे हे महाभाग बघितले की यांची तुलना आपसुकच दहशतवाद्यांशी होते। 4 पैशांसाठी देशासोबत केलेली गद्दारी ही नेमकी कुठल्या मानसिकतेतनं जन्माला येते? मुळात आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या नाकाखाली एवढा मोठा नेक्सस उभा कसा राहतो? पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून या हेरांच्या टोळीला पैसे पुरवले जातात हे कुणाच्याच कसं लक्षात येत नाही। ही टोळी देशांतर्गत कुणाच्या आशीर्वादामुळे एवढं सुशेगात काम करू शकते? हे सुरक्षा यंत्रणांचं अपयश नव्हे का? या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? याच प्रश्नांवर आज आपल्याला चर्चा करायची आहे। मुद्दा देशाच्या सुरक्षेचा आहे, त्यामुळे याचं राजकारण करण्यात अर्थ नाही, परंतु तरी सुद्धा विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यातलं राजकारण बाजूला ठेवूया, मात्र हे प्रश्न नक्की ऐकावे लागतील। जे एक व्यक्ती ते ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात जाते, चीनमध्ये जाते, एकाच दिवसात तिला विजा मिळतो, 2-2 वेळा ती पाकिस्तानचा दौरा करून येते, तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून येते। काय चाललंय? आणि आम्ही जर बोललो तर आम्हाला राष्ट्रद्रोही समजलं जातं। आणि हे देशभक्त आहेत का जे भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा आणि टोपी घालून पाकिस्तानला माहिती देतात? हे शोधण्याची आवश्यकता आहे आणि यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आणि याच आणि अशा या अनुषंगाने उभ्या राहणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत आपल्याला चर्चा करायची आहे। त्यासाठी आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत निवृत्त पोलीस अधिकारी एसीपी अविनाश धर्माधिकारी, भाजपचे माजी खासदार अमर साबळे आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसचे राजुराचे आमदार सुभाष धोटे अगदी थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील। मी सुरुवातीला एसीपी धर्माधिकारींकडे जाते। धर्माधिकारी सर, हे नेक्सस कशा पद्धतीने काम करतं? आणि म्हणजे सुरक्षा यंत्रणा आपल्याकडे आहे, 3 टायर सुरक्षा आपल्याकडे असते, पॅरामिलिटरी पासून ते अगदी देशाच्या लष्करापर्यंत पोलीस यंत्रणा आहे, आपल्याकडे हेरांचा आपल्या स्वतःच्या गुप्त हेरांचं जाळं आहे, असं असताना सुद्धा एवढा मोठा नेक्सस उभा कसा राहतो हेरांचा? नमस्कार। याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे प्रश्न असतो की पैसा। हेरगिरीमध्ये पैसा खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व असतो आणि दुसरी गोष्ट हनी ट्रॅप। या दोन्ही गोष्टी या मल्होत्राकडे उपलब्ध होत्या। तिला पैसाही मुबलक मिळत होता, त्याचप्रमाणे ती दिसायला सुंदर असल्यामुळे तो हनी ट्रॅपचा पण अँगल डेफिनेटली याच्यामध्ये आहे। पण ही जास्त डेंजर एवढ्यासाठी होती की हिचे जवळजवळ 3.5 लाखापेक्षा जास्त युट्यूबवरती फॉलोअर्स आहेत, त्यामुळे ही कन्झप्शन क्रिएट करण्याची ताकद हिच्यामध्ये होती। त्या दृष्टिकोनातून नुसती हेर म्हणून हिच्याकडे बघता कामा नये। तर ही पाकिस्तानची एक रिप्रेझेंटेटिव्ह आपले इंटरनल सिक्युरिटी थ्रेट तर आहेत, पण एक पाकिस्तानचं परसेप्शन किंवा पाकिस्तान किती चांगला आहे हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून तिचा नेहमी प्रयत्न तिच्या ब्लॉगच्या माध्यमातून तिने केलेला, तिचे जे व्हिडिओ बघितले त्याच्या लक्षात येतो। ही डबल धार असलेली तलवार होती असं म्हणायला हरकत नाही। अशी हे लोक, मी म्हणलं ना पहिलं, पैसा हा सगळ्यात महत्वाचा असतो। फक्त आता प्रत्येक देशाच्या नागरिकाने आपण कुठल्या स्तराला जायचं हा त्याचा प्रश्न आहे, त्या दृष्टिकोनातनं आपली जी यंत्रणा आहे ती त्यांच्यावर वॉच तर ठेवते, म्हणूनच ते पकडले तर गेलेले आहेत। एवढे सगळे जे पकडले, पण त्याला शेवटी एक लिमिटेशन असतं, कारण हे काम करताना अतिशय गोपनीयरित्या केलं जातं। शिवाय यांना जो ब्रेन दिला जातो तो ब्रेन त्यांच्या पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सीचा ब्रेन असतो, त्यामुळे कशा पद्धतीने कम्युनिकेशन करावं, कुठं भेटावं, कुठले कुठले कम्युनिकेशनचे मार्ग अवलंबावेत आणि अवलंबवू नयेत की जेणेकरून ते ट्रॅक होतील, ही सगळं ट्रेनिंग त्यांना पाकिस्तानकडनं दिलं जातं डायरेक्टली इनडायरेक्टली। आणि मगच त्यांना, आणि पहिली गोष्ट म्हणजे यांना पाकिस्तानच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या कनेक्शन मध्ये किंवा कुठल्याही देशाच्या कनेक्शन मध्ये येण्या अगोदर पूर्णपणे त्यांना टेस्टिंग केलं जातं की किती रिलायबल आहेत, किती विश्वासार्ह त्यांचे आहेत आणि हे किती मोठे गद्दार असू शकतील, हे सगळं बघितलं जातं। आणि त्यानंतर मग यांना त्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे ऍक्सेस दिला जातो। ह्या मल्होत्राला जो ऍक्सेस होता तो खूप मोठ्या प्रमाणावर होता आणि मोठ्या लेवलच्या अधिकाऱ्यांकडे होता। याचा अर्थ तिच्याकडे डेफिनेटली खूप चांगली माहिती, म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची माहिती तिच्याकडे होती आणि ती माहिती ती पुरवत होती, व्यवस्थित पुरवत होती, हे निश्चित होतं। म्हणून तिला एवढ्या मोठ्या लेवलच्या अधिकाऱ्यांनी एंटरटेन केला। अदरवाईज सर्वसाधारणपणे एवढ्या मोठ्या लेवलच्या अधिकाऱ्यापर्यंत कुठल्याही स्पायला ऍक्सेस नसतो, तो जास्तीत जास्त ज्युनियर लेवल पर्यंत माहिती देतो आणि ती माहिती फक्त पुढे जाते। पण ही पर्सनली सगळ्यांची भेटत होती, तिचे लाईफस्टाईल तुम्ही बघितली असेल म्हणजे धर्माधिकारी सर, तुम्ही असं सुचवू पाहताय का की हिचा इन्फ्लुएन्स
हा अशा पातळीवरती होता की ती अशी माहिती असणाऱ्या लोकांमध्ये बिनधास्त वावरून ती माहिती गोळा करून पाकिस्तानला पुरवत होती, असं काहीसं तिचं ते नेक्सस काम करत होतं, तिचं नेटवर्क काम करत होतं? डेफिनेटली पहिली गोष्ट तर ती युट्यूबवर इन्फ्लुएन्सर तुला ऍक्सेस नॉर्मल महिलांपेक्षा किंवा नॉर्मल व्यक्तीपेक्षा याला ऍक्सेस डेफिनेटली जास्त चांगला होता. त्या प्रिंटिंग खाली की मी एक युट्यूबवर इन्फ्लुएन्सर आहे या प्रिंटिंग खाली प्रत्येक ठिकाणी ऍक्सेस मिळू शकत होती. अपार्ट फ्रॉम दॅट एक माणूस दुसऱ्या माणसाचा रेफरन्स देतो आणि तो तेव्हा सांगतो की माझ्या ओळखीची जरा हिला मदत कर, समथिंग लाईक दॅट. त्या रेफरन्सने पण ते जाते. म्हणून तुम्ही ही जर का पाकिस्तानच्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला भेटते, ISIच्या अधिकाऱ्याला भेटते, त्याचा अर्थ हिला डेफिनेटली 50 ते 100 तरी पाकिस्तानी अधिकारी ज्युनियर सिनियर लेवलचे आतापर्यंत कनेक्शन मध्ये आले असणार. आता ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर पडणार. ती कोणाकोणाच्या संपर्कात एका रात्रीमध्ये तर ते एवढ्या वरच्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही. बरेच दिवसापासून ती हे काम करत असणार आणि तिला तो जो ऍक्सेस मिळाला तो त्याच पद्धतीने आणि विशेष करून आताची जी युद्धजन्य परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये हे काम आणखीन खतरनाक होऊ शकतं. कारण आपण बघितलं असेल की आपण आपल्या मिलिटरीची मुवमेंट पण लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा परिस्थितीमध्ये असे जर का स्पाय असतील आणि आतापर्यंत दुर्दैवाने आपला इतिहास आहे की आपल्याला गद्दारानेच हरवलेलं आहे. आपल्याला दुश्मन कधी हरू शकत नाही. कारण भारताची ताकद, हिंदुस्थानची ताकद एवढी मजबूत आहे की आपण आतापर्यंत कधी दुश्मनांकडे हरलो नाही. आपण जे काय जेवढे पण लढाई झाल्या त्यामध्ये आपल्याला आपल्या गद्दारांनी हरवलेलं आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यापासून सुरू असलेली ही दुर्दैवी कहाणी अगदी आजपर्यंत सुरू आहे. आजपर्यंत गद्दारांची कमी नाही भारतामध्ये. अगदी साबळेजी विरोधक आरोप करतायत की सरकारच्या नाकाखाली हे एवढं सगळं होतं आणि याची जबाबदारी आता कोण घेणार? कुणीतरी ती जबाबदारी घेतली पाहिजे एवढा मोठा नेक्सस असेल तर. मुळामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा देशातील सर्व जनतेने, सर्व राजकीय पक्षाने देशाच्या लष्कराच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं. त्यावेळेस शंका कुशंका विचारायच्या नसतात. जेव्हा आपण शत्रूवर मात करू आणि देशामध्ये नॉर्मल परिस्थिती होईल तेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न उपस्थित करू शकता. परंतु हे तारतम्य काँग्रेसला अजिबात नाहीये. विजय वडेवट्टीवार अजूनही काही राजकीय स्टेटमेंट करतात. ती मल्होत्रा महिला आहे, ती भाजपाचा गमजा वगैरे घालून ती यूट्यूब चॅनल वापरत होते. अशा पद्धतीचं विधान केलेले ते अत्यंत गैरलागू आहे, निषेधार्ह आहे. आजच्या परिस्थितीमध्ये साधारणतः हे यूट्यूबरचं नेक्सस आहे. त्यामुळे 8000 अकाउंट्स फेसबुक असतील, एक्स असेल, बाकीचे अकाउंट्स असतील, 8000 नेटवर्क हे आपण बंद केलेलं आहे आणि आता 11 जणांवर कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई होत राहणार आहे. अशा काळामध्ये गद्दारांना जात आणि धर्म नसतो, तो गद्दारच आहे आणि त्याला गद्दार म्हणून ट्रीट केलं पाहिजे. परंतु त्या गद्दाराच्या पुढे राजकारण जोडणं आणि त्याला भाजपचा संदर्भ देणं ह्याचा अर्थ असा की काँग्रेसला या देशाच्या सुरक्षेशी संबंधित त्यांना गांभीर्य नाही, तारतम्य नाही आणि असे विरोधक जर असतील तर ही शोचनीय परिस्थिती आहे. परंतु सिंदूर ऑपरेशन नंतर या देशामध्ये सिंदूर ऑपरेशन नंतर पाकचं कंबरड मोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, पाकमध्ये असणारं शत्रूचं नेक्सस आणि या देशामध्ये असणारं शत्रूंचं नेक्सस, मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा ISI ECच्या माध्यमातून असू द्या, हे सर्व मोडण्याचं लष्कराने काम केलेलं आहे. त्यामुळे या देशातल्या लष्करी कारवाईचं आणि देशातल्या लष्कराचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. अगदी अभिनंदन सगळ्यांनीच करायला हवं आपल्या सुरक्षा यंत्रणांचं, कारण पाकिस्तानला कशा प्रकारे गुडघ्यावर आणलं हे आपण बघितलंय. सुभाष धोटे आपल्यासोबत आलेले आहेत चर्चेमध्ये, आमदार आहेत काँग्रेसचे. धोटेजी, आता अमर साबळे म्हणत होते की काँग्रेस या प्रकरणामध्ये राजकारण करू पाहतं. या सगळ्याचं आरोप भाजपकडे बोट दाखवून, कारण गद्दार हा गद्दार आहे, त्याला इतर कुठलीही व्याख्या लागू पडणार नाही, पण तरीही काँग्रेस राजकारण करते. काँग्रेसला राजकारण करण्याचा विचार करण्याचा काही सवयच येत नाही, विशेष नाहीये. खरं पाहिलं तर या सगळ्या गद्दारांनी ज्या प्रकारे आपल्या गुप्तचर हेर संघटनेची माहिती पाकिस्तानला पुरवली त्याबद्दल त्यांच्यावर कडक शासन झालंच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणखी जे काही असे हेर असतील त्यांना सुद्धा आपलं कडक शासन झालं पाहिजे. पण मला आपल्या मार्फत एक सांगायचं आहे की मध्य प्रदेशच्या एका मंत्र्यांनी आपले जे काही सैनिक होते किंवा ज्या काही आपली कर्नल सोफिया कुरेशी होती
हिच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते वक्तव्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर एसआयटी नेमली, पण त्यांचा पक्ष अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही. त्याचा लोकांनी काय अर्थ समजावा? हॅलो, तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे आणि याच्यावरनं भाजपवरती टीका सुद्धा वारंवार झालेली आहे. अर्थात त्याचं समाधानकारक उत्तर काही सत्ताधारी देत नाहीयेत. पण आपला जो आजचा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे जे सगळे गुप्तहेरांचं नेक्सस आता समोर येत आहे पाकिस्तानच्या. मी पुन्हा एकदा धर्माधिकारी सरांकडे जाईन. धर्माधिकारी सर, जी काय आता प्राथमिक माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नेक्ससला प्रामुख्याने पैसा एक जो दानिश नावाचा अधिकारी होता, जो उच्चायुक्तालयामध्ये होता, त्याच्याकडनं बऱ्यापैकी येत होता. दुसरं, आता ही जी एजंट कोण गजाला म्हणून सापडले पाकिस्तानमध्ये, तिचं मुख्य काम काय होतं तर ह्या सगळ्या हेरांना पैसे पुरवणे, ह्याच्यासाठी तिची नेमणूक होती. म्हणजे किती मायक्रो लेवलची प्लॅनिंग याच्यामध्ये असते. आणि ही सगळी आपल्या भूमीमध्ये होतीये. आपल्या भूमीत असलेल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाशी त्याचा संबंध थेट जोडला जातोय आणि आपल्या ते लक्षात इतक्या उशिरा येत आहे. हे किती दुर्दैवी आहे. नाही, याच्यामध्ये एक बघता येईल की आपल्या ज्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत आणि ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्यांनी चांगलंच काम केलेलं. गेल्या 24-48 तासामध्ये त्यांनी 11 पेक्षा जास्त यामध्ये आरोपींना अरेस्ट केलेलं आहे. एक लक्षात घ्या, हे जेव्हा काम करतात, हेर म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्याकडे जेवढी गोष्ट ह्यांना माहिती असायला पाहिजे तेवढीच गोष्टी दिली जाते. त्यांना पुढचा कनेक्ट ठेवला जातो, मध्ये मध्ये डिस्कनेक्ट ठेवला जातो, जेणेकरून पकडले गेले तर यांनी पुढचा मार्ग दाखवता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ मल्होत्राला जेवढी माहिती पुरवायला पाहिजे तेवढीच माहिती ISI कडनं दिली जाते आणि त्या माहितीवरती तिला वर्कआउट करून बाकीची माहिती त्यांना अपेक्षित माहिती त्यांना कलेक्ट करून द्यायची असते. त्यामुळे उद्या मल्होत्रा जरी पकडली गेली तर तिच्याकडनं पुढचे लिंक मिळणार नाही ह्याची ते पूर्णपणे काळजी घेतात. पण असं असताना पण आपल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने 11 लोक जर का पकडले, त्याचा अर्थ ही मल्होत्रा गेले बरेच दिवस अंडर सर्वेलन्स होती, तिच्यावरती यांचा वॉच होता आणि त्यातनं त्यांनी फाइंड आउट केलं की हे कोणाला भेटते, कोणाकडनं पैसे कलेक्ट करते, नंतर तिच्याकडनं कुठले डॉक्युमेंट आहेत, तिला कुठे ऍक्सेस आहे. त्यामुळे याच्यातनं आणखीन बरीच माहिती बाहेर येणार आहे. कारण ही गेल्या आत्ताची गोष्ट नाही, घेतणार मला वाटतं गेले 2-3 महिने तरी मिनिमम ही अंडर सर्वेलन्स असणार आहे आपल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या. आणि त्यांच्या माध्यमातून आता तिचे सगळे जे सिक्रेट्स आहेत ते सगळे बाहेर येतील. आणि त्या निमित्ताने एक होतं की पाकिस्तान मधली जी आर्थिक परिस्थिती जी आपण म्हणतो डबघाईला, पण परंतु त्यांना अशा कामासाठी मात्र पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करतं. म्हणजे विध्वंसक कामासाठी पैसा खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी या महिलेला नाहीतर अशा अनेक लोकांना पैसे दिले असतात. जेव्हा अशा 10 स्पाय ते तयार करतात, त्यापैकी एखादा दुसरा स्पाय त्यांच्या कामाचा ठरतो. उरलेल्या 8 स्पाय मध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे त्यांचे वायाच गेलेले असतात. त्यामुळे ही मानसिकता ते ठेवून एवढा खर्च करतायत आणि असे स्पाय तयार करतात, आपल्याच लोकांना गद्दारी करायला प्रवृत्त करतात. म्हणजे मी ह्याच्यामध्ये जी डिलेची गोष्ट करते धर्माधिकारी सर, ती म्हणजे हा जो दानिश नावाचा अधिकारी आहे, हा भारतीय उच्चायुक्तालयामध्ये होता. ज्यावेळेला आपण ह्या अधिकाऱ्यांना बाजूला बाहेर जायला सांगितलं, देश सोडून जायला सांगितलं, त्यावेळी तो गेला होता. कदाचित त्यावेळेला जर ही गोष्ट उघड झाली असती तर अर्थात डिप्लोमॅटिक पासपोर्ट जर त्याचा असेल तर आपण फार काही कारवाई करू शकणार नाही, पण आपण जबाबदार धरू शकलो असतो त्यांना किंवा कदाचित तिथे रिस्ट्रेन करू शकलो असतो. आता त्या बाबतीतले नियम अजून स्पष्ट नाहीयेत, पण उशीर झाला असं वाटतं. नाही, याच्यामध्ये कसं असतं माहिती का, जेव्हा एखादी व्यक्ती अंडर सर्वेलन्स असते त्यावेळेस एक पीक पॉईंट असतो. जो पीक पॉईंट मध्ये आता इथपर्यंत आपल्याला ही माहिती मिळू शकत, त्याचं अदरवाईज इन्व्हेस्टिगेशन किंवा पोलिसांचं पण काम असंच असतं. आम्ही जास्तीत जास्त ज्या माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हाच लक्षात येतं की आताच्या पुढे ह्या सिंडिकेटची काही जास्त माहिती आपल्याला मिळणार नाही, त्या सिंडिकेटला त्याच्यावर हात टाकून पकडलं जातं. ऍक्च्युली हे बघा, पकडणं, त्यांना अरेस्ट करणं हे तर एंड आहे त्या गोष्टीचा. परंतु सुरुवातीवर त्यांच्यावरती वॉच ठेवणं, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं, त्यांच्याकडनं माहिती घेणं, त्यांचे इतर स्पाय किती आहेत. तेव्हा एका स्पायला पकडून इथं फुलस्टॉप लागत नाही. हिच्या संपर्कात काही लोक याच्यातले इनडायरेक्टली डायरेक्टली पण स्पायगिरी करतात. उदाहरणार्थ यातले काही असे पण आपल्याला भेटतील की त्यांना माहित पण नाही की त्यांनी स्पायगिरी केलेली. कारण एखाद्या व्यक्तीचे सांगणार, अरे ही मला छोटीशी माहिती पाहिजे, हे मला डॉक्युमेंट्स पाहिजे, हिनी सांगितल्यामुळे ही आता भारतातली संशय न घेतला एखाद्या डॉक्युमेंट दिला, ऍक्सेस दिला असेल, एखादी फाईल दाखवली असेल, त्या फाईलचे हिनी फोटोग्राफ काढले असतील, अशा कितीतरी उदाहरणं असू शकतात. दुसरी गोष्ट, हिला युट्यूबवर असल्यामुळे जो ऍक्सेस आहे तो ऍक्सेस एवढा डेंजर आहे आणि त्याच्या जोडीला तिला जे फॉलोअर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमुळं हिला जे पकडलं यांनी ते खूप चांगल्या दृष्टिकोनातून पकडलेलं आहे आणि त्याच्यामुळं परिणाम पण चांगला होईल, नो डाऊट. आणि आम्ही अशी अपेक्षा करतोय याच्यामध्ये बाकीचे इन्व्हॉल्ड आहेत ते पण लवकरात लवकर पकडले जावेत. अर्थात इंटेलिजन्स एजन्सीकडे त्याचा पाठपुरावा देखील असणार. फक्त आता त्यातनं काय माहिती येते ते जास्त पुढे. फक्त याच्यामध्ये एक की आता आपण आय डोंट नो, आय पॉलिटिक्स वरती मला हे नाही करायचं, पण आता ह्या परिस्थितीमध्ये भारताने एकंदर केलेली लष्करी कारवाई मुंहतोड जबाब होती पाकिस्तानला.
आणि त्याच्या खालोखाल आता ह्या लोकांना एवढ्या मोठ्या सिंडिकेटला गेल्या 24 किंवा 48 तासामध्ये पकडणं, इट इज व्हेरी व्हेरी कमांडेबल जॉब. त्यातनं मिळते काय माहिती ते बघावं लागणार आपल्याला. मला धोटेजींना प्रश्न आहे. धोटेजी, एकीकडे विरोधक सांगतात, पर्टिक्युलरली काँग्रेस, राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही लष्कराच्या सोबत आहोत, कारवाई पाकिस्तानवर करायची असेल आम्ही सरकारच्या सोबत आहोत. एकीकडे तुमची ही बाजू येते, दुसरीकडे तुमची बाजू काय येते? राहुल गांधी परराष्ट्र मंत्र्यांवरती आरोप करतायत की परराष्ट्र मंत्र्यांनी अशा प्रकारे सांगितलं की हल्ल्याच्या आधी त्यांना पाकिस्तानला क्यूज दिले. दुसरीकडे आपण म्हटलं, दुसरीकडे अजून काहीतरी वेगळे आरोप केले जातात. आता या बाबतीमध्ये वडेट्टीवार असं म्हणतायत की हे तुमच्या नाकाच्या खाली हे चालतंच कसं? हे आरोपांची फैरी, हे काय म्हणायचं काय विरोधकांना नेमकं? दोन्ही बाजूने तुम्ही बोलताय. नाही, दोन्ही बाजूनी बोलायचा विषय नाही याच्यामध्ये. खरं पाहिलं तर हे सरकारचं फेल्युअर नाही का? इतक्या दिवसापासून जर तो कोणतरी खान जो आहे तो जर पाकिस्तानच्या गुप्तचर याच्यामध्ये एम्बेसीमध्ये राहत होता, मग कुठतरी आपण सरकार जे म्हणतो आपण की बा आम्ही दक्ष आहोत, आम्ही सगळे लोक लक्ष ठेवून आहोत, ते इतक्या दिवसापासून ती ज्योती मल्होत्रा असो किंवा त्याच्यासोबत पकडले आणखी 8-9 लोक असो, त्यांनी हे जे संपूर्ण आपल्या देशाचा माहिती असो, मिलिटरीचे सिक्रेट असो, आणखी ज्या काही गोष्टी त्यांनी पुरवल्या असतील, त्याचा खरं पाहिलं तर त्याच वेळेस त्यांनी बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक होतं ना. की पाकिस्तानच्या तुम्ही जरी म्हणता की डिप्लोमॅट पासपोर्ट जरी वापरला असला तरी डिप्लोमॅट पासपोर्ट वापरून जर आपल्या देशाची कोणी गद्दारी करत असेल किंवा आपल्या देशाच्या सिक्रेटची माहिती जर कोणी परदेशाला पुरवत असेल तर खरं पाहिलं तर काय आपल्या गुप्तचर योजनेचं फेल्युअर आहे. साबळेजी, त्यामुळे साबळेजींकडनं उत्तर घेऊया आपण याचं. डिप्लोमॅटिक यंत्रणांचं हे फेल्युअर असं ते म्हणतात आणि त्यांनी मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांना आपल्याला इग्नोर करून जमणार नाहीये. हे मुळामध्ये की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय, काँग्रेसचा दुट्टप्पीपणा, काँग्रेसचे दोगलापण हे खऱ्या अर्थाने समोर आलेलं आहे. की राहुल गांधी म्हणतात की आमचा लष्कराला आणि सरकारला पाठिंबा आहे आणि पुन्हा ह्या एकूण कारवाईच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करणं, शंका उपस्थित करणं हे परिपक्व राजकारण्याचं आणि सरकारचं पक्षाचं लक्षण नाहीये मुळामध्ये. दुसरी गोष्ट की सिंदूर ऑपरेशन मध्ये जे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि त्यांना दयामाया करावं लागली, अशी परिस्थिती निर्माण करणं हे आपल्या लष्कराचं शौर्य आहे. अशा काळामध्ये आपल्या गुप्तहेर संघटना कमी पडली, त्यांना समजलं नाही, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणे हे लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम करणारे आहेत. काँग्रेसने किमान शांतता, स्तब्धता पाळली पाहिजे, लष्कराला पाठिंबा दिला पाहिजे, सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. ते सुद्धा व्हॅलिड आहेत की, म्हणजे एका दिवसात पाकिस्तानचा व्हिसा मिळणं, चीनचा व्हिसा मिळणं, हे भुवया उंचावणार आहे. हे प्रश्न तर व्हॅलिड आहेत की नाही, त्याची उत्तरं त्यांना मिळायला हवी. हे बरं का की नाही, या देशातल्या व्यवस्थेमध्ये जे शॉर्टकट्सच्या माध्यमातून अशा पद्धतीचा वापर केला गेला आहे, हे व्यवस्थेतल्या चुका आहेत, परंतु त्या आता उघडून जमणार नाहीत. जेव्हा संसद असेल, संसदेचं अधिवेशन असेल किंवा युद्ध समाप्ती झाल्यानंतर व्यवस्थेमध्ये काय चुका झालेल्या आहेत त्या आपण चर्चा केली पाहिजे, त्याच्यात सुधार केला पाहिजे. आपल्या देशासाठी आपल्या व्यवस्थेमध्ये सुधार करणं हे जबाबदार नागरिकांचं, जबाबदार पक्षाचं कर्तव्य आहे, हे आपण मान्य करतो. परंतु युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण युद्धला बंदी नाही केली, तात्पुरती सीज फायर आहे आणि अजून पिक्चर बाकी आहे. अजूनही आपण कारवाई करू शकतो, पाकिस्तानचं कंबरडं आणखी मोडू शकतो आणि जेव्हा युद्ध बंदी होईल, समाप्ती होईल, तेव्हा हे प्रश्न आपण उपस्थित करू. धर्माधिकारी सर, हे अशा प्रकारचे ऑपरेशन्स तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अनेक राबवलेले असतील. जी मोडस यामध्ये वापरली जाते, हे सगळं नेक्सस पकडण्यासाठी, उघड करण्यासाठी, इंटरलिंक त्यांच्यामधले तपासण्यासाठी वगैरे, ऑफकोर्स ती मोडस तुम्ही आम्हाला सांगू नका, पण ह्या प्रकरणाच्या बाबतीत तुमच्या साधारण ती मोडस लक्षात आली असेल, कशा पद्धतीने ऑपरेट झालेलं असेल ते. मिसहँडल झालंय हे प्रकरण की ज्या पद्धतीनं ते आता उलगडलं जातंय, अतिशय काटेकोरपणे हे ऑपरेशन गुप्तहेर यंत्रणांनी राबवलं, तुमचा अनुभव काय सांगतो? नाही, माझ्या माहितीप्रमाणे मिसहँडल याला आता तर म्हणू शकत नाही आपण. कारण काय, बेसिकली जोपर्यंत एखादी स्पाय एखादा गुन्हा करत नाही, केवळ तो एका परदेशात जातो येतो, जोपर्यंत त्याच्या शेवटी भारतामध्ये किंवा कुठल्याही न्याय व्यवस्थेकडे काय महत्वाचं असतं, एव्हिडन्स महत्वाचा असतो.
तर ही महिला तिच्या युट्यूबच्या माध्यमासाठी जात होती, तिच्या कुठल्या पर्पजसाठी जात होती, हे जेव्हा इंटेलिजन्स एजन्सीने बराच दिवस तिच्यावरती पाठपुरावा केला, पाठलाग केला असता, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यावेळेस त्यांच्याकडनं तिच्याकडनं जे डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा तिने जे पास ऑन केलेले इन्फॉर्मेशन आहे त्या दृष्टिकोनातनं त्यांनी जेव्हा कॉन्क्रीट एव्हिडन्स त्यांना मिळाला असेल त्यानंतरच त्यांनी हात टाकलेला आहे. अपार्ट फ्रॉम दॅट सेकंड अँगल असा आहे की आम्ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेहमी वेट करत असते की ह्याच्यामध्ये आणखीन कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत. केवळ त्या समजा इनिशियल स्टेजला पहिल्या 2 दिवसामध्ये की 3 दिवसामध्ये त्या स्पायला पकडला गेला तर त्याच्याकडनं काही माहिती पण मिळू शकत नाही किंवा त्याच्याकडनं कनेक्शन काय मिळत. आता हिला एवढ्या दिवसानंतर जेव्हा पकडलंय आणि ISIचा एवढा मोठा अधिकारी तिच्या संपर्कात आहे तर मी गॅरंटेड सांगतो की याच्यामध्ये इन फ्युचर बऱ्याच मोठ्या मोठ्या अरेस्ट होण्याची शक्यता आहे भारतामध्ये आणि तिचे पाकिस्तानमधले पण बरेच कनेक्शन ओव्हर होण्याची शक्यता आहे कारण ती सहजासहजी एवढ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आता आजच मला वाटतं न्यूजच्या माध्यमातून कळालं की ती चायनाला पण तिचं थोडंफार कनेक्शन होतं. तो अँगल पण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी डेफिनेटली बघेल. म्हणजे थोडक्यात काय की भारत, पाकिस्तान, चायना आणि भारतातले गद्दार असे सगळे भारताच्या विरुद्ध लढाई लढत आहे आणि भारत त्यांच्या विरुद्ध सक्षमपणे लढाई देत आहे असं एक चित्र उभारलेलं आहे. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपलं आतापर्यंत फक्त हरलोय तर आपण गद्दारांकडनंच. त्यामुळे ह्यामध्ये पण 100% आपली जी इन्व्हेस्टिगेशन आणि इंटेलिजन्स टॉप क्लासची आहे सध्या पूर्ण जगामध्ये. या मला पूर्णपणे भरोसा आहे की याच्यामध्ये कन्क्लुजनला येतील. फक्त आता या ठिकाणी स्टेजला घाई करून उपयोग नाही आणि एकमेकावर अॅक्युजेशन करण्यामध्ये काही फायदा नाहीये. आपण वी हॅव टू लॉजिकल एंड काय येईल दॅट इज इम्पॉर्टंट. हो धोटेजी, आता साबळेंनी सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की सिस्टीममध्ये चुका असतील का तर नक्की असू शकतात, पण ही वेळ त्या चुका उगाळत बसायची नाहीये. ही वेळ आहे आपल्या यंत्रणांना कुठल्याही कंडिशन शिवाय पाठिंबा देण्याची. विरोधकांच्या ही गोष्ट लक्षात येते का? नाही, आमची भूमिका आम्ही कधीही पाठिंबा दिला नाही असा विषय नाही आहे. आमचा पूर्ण मिलिटरीला आणि सगळ्या भारतीय सेनेला पाठिंबाच आहे. परंतु हे जे गोष्टी करून आले, जसा आता आपलं 65 मध्ये युद्ध झालं, 71 मध्ये युद्ध झालं, या लोकांनी काय म्हटलं की बा तुम्ही त्यावेळेस लाहोर का नाही घेतलं. मग आता आम्ही जर म्हटलं की बा आता तुम्ही जर इतक्या चांगल्या प्रकारे राफेल आणि बाकी सगळ्या बॉम्बार्डिंग केल्या, 9च्या 9 आपले अड्डे उद्ध्वस्त केले, मग आम्ही जर असं म्हटलं की तुम्ही मग पाकिस्तानचा तो जो आझाद काश्मीर POK भाग आहे तो का नाही घेतला, तर अतिशयोक्ती होणार नाही का? हे साबळे जे म्हणतात की अजून युद्ध थांबलं नाहीये. युद्ध थांबलं नाही, पण यांचे जे लोक आहेत गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये तिरंगा यात्रा काढून राहिलेले आहे, सगळा विजयोत्सव मनवून राहिलेले आहे. इकडे तुम्ही म्हणता युद्ध थांबलं नाही, म्हणता युद्ध अजूनही सुरू आहे, तिकडे विजयोत्सव कसा साजरा करता मग? हे सुद्धा मग विचार करण्यावाली गोष्ट आहे. अहो, जेव्हा ती मल्होत्रा नावाची महिला इतक्या वर्षापासून त्या जानीजभर राहते, सगळीकडे फिरते, पाकिस्तानला 2दा जाऊन येते, चीनला जाऊन येते आणि इतकं विमानानं जाते, विमानानं येते, तर पासपोर्ट मिळते कुठून, सगळा विजा मिळतो कुठून, हा सगळा कुठेतरी म्हणजे आपले जे गुप्तचर यंत्रणा टोटल फेल्युअर आहे. हे मान्यच केलं पाहिजे या लोकांनी. साबळेजी, शेवटची कमेंट. हे मी पुन्हा दोटेजींना सांगतो की भारताची गुप्तहेर यंत्रणा, भारताची लष्कर यंत्रणा ही अत्यंत समर्थ आहे, सजग आहे आणि सतर्क आहे. त्यामुळे युद्ध काळामध्ये कृपया आपण आपल्या गुप्तहेर यंत्रणेवर आणि लष्करावर शंका कुशंका आक्षेप घेऊ नका. लोकशाही मार्गाने जेव्हा युद्ध समाप्ती होईल, तुम्हाला योग्य संसदेचं व्यासपीठ असेल, विधानसभेचं व्यासपीठ असेल, त्यावर ज्या चुका झाल्या त्याच्यामध्ये सुधार करण्याच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा होऊ शकते. परंतु गुप्तहेराचं फेल्युअर बनणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि चुकीचं आहे असं मला वाटतं. बरं, धर्माधिकारी सर, आपल्या चर्चेच्या शेवटाकडे आपण आत्ता येतोय. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत, पण लोकप्रतिनिधी ज्यांचा सपोर्ट ह्यासारख्या यंत्रणांना अपेक्षित असतो, आवश्यक असतो या क्षणाला, त्यांच्याकडनं या क्षणाला काय अपेक्षा आहे तुमच्यासारख्या फील्डमधल्या अधिकाऱ्यांची? नाही, ह्याच्यामध्ये पॉलिटिकल कॉमेंट करू इच्छित नाही, पण एकच अपेक्षा आहे की आता ह्या स्टेजला आपण लष्कराच्या बाजूने आपल्या पूर्ण जेवढं पण आपलं संरक्षण यंत्रणा एजन्सीज आहे त्याच्या बाजूने उभारले पाहिजे. आपण हा का नाही विचार करत की यांनी 48 तासामध्ये 11 लोकांना अरेस्ट केलेलं आहे, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन एवढ्या स्पीडनी फास्ट एका स्पायला पकडणं फार खूप मोठं अवघड गोष्ट असते आणि त्या स्पायला पकडल्यानंतर त्याच्याकडनं एव्हिडन्स घेणं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही जर का एखाद्या आरोपीला, जरी सगळं अगदी बांगलादेशचा आरोपी आहे, त्याला आम्ही बरं केला कोर्टाच्या समोर, पण आम्ही डॉक्युमेंट्स सबमिट नाही करू शकत, तर कोर्ट काही कारवाई करू शकत नाही त्याच्यावरती. जोपर्यंत तुमच्याकडे एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक माध्यमात व्हिडिओ एव्हिडन्स, कुठला तरी एव्हिडन्स लागतो कोर्टाच्या समोर, ज्या अर्थी यांना कोर्टात प्रोड्यूस केल्यानंतर कोर्टाने रिमांड दिलेला आहे.
त्यानंतर एवढे 11 लोक पकडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे खूप चांगला एव्हिडन्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे. खूप दिवसाची मेहनत आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये घाई गडबडीमध्ये एकमेकावर हे करण्यापेक्षा वी शुड वेट फॉर सम टाइम असं मला वाटतं. आणि या क्षणाला आत्ता हे ज्या पद्धतीने आपल्याला तुम्ही म्हणालात की 48 तासात 11 जण ताब्यात आलेले आहेत, टिप ऑफ द आईसबर्ग असू शकतं, हे किती मोठं जाळं असू शकेल असा तुमचा अंदाज सांगतो? नाही, ह्याच्यामध्ये खूप मोठं जाळं आहे. ह्याचं कारण काय माहिती का, ती युट्यूब ब्लॉगर आहे आणि तिला ऍक्सेस होता सगळ्याकडे. तेव्हा खूप मोठा आता प्रत्येक होणार कसं म्हणजे ह्याच्यामध्ये इनोसंट लोक पकडले जाण्याची शक्यता असते. तो एक अँगल पण आहे. कारण एखाद्याला माहित पण नसतं की ही स्पाय म्हणून. ही गुड फेथ मध्ये मदत केली, एखादा पोलीस अधिकाऱ्याने मदत केली असेल तिला. कुठल्या तसं आता त्यांनी म्हणलं की तिला व्हिसा कसा मिळाला. युट्यूब ब्लॉगर आहे, जोपर्यंत ती स्पाय हे आपल्याला माहित नाही तोपर्यंत कुठल्या ग्राउंडवर तुम्ही तिचा व्हिसा रिजेक्ट करणार किंवा कुठल्या ग्राउंडवर तिला पासपोर्ट थांबवणार तिचा. इव्हन पासपोर्ट इम्पोर्ट करण्याचे पण आपला अधिकार नाही जोपर्यंत तुमच्याकडे काही एव्हिडन्स नाहीये. तर अशा परिस्थितीत मला वाटतं की हे वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये निश्चित पाळामुळे खूप खोलपर्यंत लागणार आहे. बरेच मोठे आता यापूर्वी आपण बघितलं बॉलिवूडचा पण वापर केला स्पायगिरी करण्यासाठी. तर स्पायगिरी करण्यासाठी त्यांना कुठलं फील्ड हे नाहीये, रिस्ट्रिक्ट नाहीये. फक्त आता भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीने हे जे यश मिळवलेलं आहे त्या यशाच्या अनुषंगाने पुढच्या काय कारवाई होतात ते खूप महत्वाचं आहे. मला खात्री आहे की याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगली कारवाई नजीकच्या काळामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतायत. आपल्या दृष्टीने संयम, तारतम्य यासारखे शब्द आणि त्या अंगी बाणवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.